नमस्कार मित्रांनो, आज आपण सी ई टीचा सेमीकंडक्टर ह्या टॉपिक्सवरती डिस्कशन करणार आहोत. तर थेरॉटिकल टॉपिक्स आहे म्हणून आपण हा पी पी टीद्वारे एक्सप्लेन करूयात. तर बघा, आपण जर सेमीकंडक्टर म्हणलं किंवा मटेरियल जर घेतलं तर मटेरियलच्या आपण त्याच्या कंडक्टिव्हनुसार त्याचे 3 टाईपमध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो. दॅट इज अ मटेरियल इज क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. त्यातला पहिला जो टाईप जो आहे तो दॅट इज अ मेटल्स, सेकंड टाईप जो आहे तो इन्सुलेटर आणि तिसरा जो टाईप आहे तो सेमीकंडक्टर असं आपण त्याला म्हणतो. आता कंडक्टर म्हणजे काय तर ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे, दॅट इज द फ्री इलेक्ट्रॉन्स आर अवेलेबल्स, देन दिस मटेरियल इज कॉल्ड ॲज ए मेटल्स ऑर कंडक्टर्स. नंतर ज्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल नसतात, ओके, दॅट इज द फ्री इलेक्ट्रॉन डज नॉट अवेलेबल्स, देन दिस मटेरियल इज कॉल्ड ॲज ए insulator. And the conductivity is lies between semiconductor and insulator, that is the material exist both properties or both nature, that is a metals and insulator, then this material is called as a semiconductor. आता सेमीकंडक्टर सेमीकंडक्टर मेटल्स आणि इन्सुलेटर यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे तो आपण अगोदर समजून घेऊयात. मग आता त्याच्यामध्ये सुरुवातीला एनर्जी बँड डायग्राम जे आहेत त्याद्वारे आपण हा डिफरन्स जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर स्टार्टिंग आपण मेटल्सपासून करूयात. ओके, तर बघा मेटल्स. आता मेटल्स म्हटलं की आपण जर मेटलची बँड डायग्राम जर इथं आपण जर शो केली तर मी एक इनिशियली 2 डायग्राम इथं ड्रॉ करतो आहे. मग आता इनिशियली आपण एक कंडक्शन बँड घेऊयात आणि एक व्हॅलन्स बँड घेऊयात. आता कंडक्शन बँडमध्ये आपल्याला तो पार्शियली फील्ड दिसतो. म्हणजे इनिशियली काय म्हटलं बघा, द फर्स्ट पॉसिबल एनर्जी बँड डायग्राम शो दॅट द कंडक्शन बँड इज only partial filled with the electrons. With the little extra, the electron can easily reach the empty energy levels above the filled ones and conduction is possible. Now we take as the second diagram. Okay, in that diagram, that is this diagram show the actual nature of the metals, that is conduction band and valence band. This is a valence band and another one, this is a conduction band, and these two bands are overlapping. No energy difference between this conduction band and valence band. Okay, so this is the actual nature of the metals. म्हणजे मेटल्समध्ये तुम्ही जर बघितलं तर मेटल्समध्ये कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड जे आहेत ते एकूणला ओव्हरलॅप करतात. ओके, मग आता त्याचं आपण जर बघितलं तर सेकंड पॉसिबल एनर्जी बँड डायग्राम आपल्याला काय दाखवत आहे, दिस वन इज शो दॅट द कंडक्शन बँड इज ओव्हरलॅपिंग विथ द व्हॅलन्स बँड. दिस इज बिकॉज असं का बरं होतं, द लोएस्ट लेवल्स ऑफ कंडक्शन बँड needs the less energy than the highest level of the valence band. Therefore, the electron in valence band overflow the conduction band and are free to move about the crystal for the conduction. This is the actual nature of the conduction band. Okay, then the highest energy level in the conduction band acquired by the electron in crystal at absolute zero temperature is called as the Fermi levels, and this energy corresponding these Fermi levels is called as a Fermi energy. Okay, if the electron get enough energy go behind this level, then conduction is take place. That is व्हॅलन्स बँडमधल्या इलेक्ट्रॉनला जर आपण एक सफिशियंट एनर्जी जर प्रोव्हाइड जर केली तर ती एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर तो इलेक्ट्रॉन लगेच इझिली कुठं कंडक्शन बँडमध्ये जातो. ओके, सो दिस इज अ इन्फॉर्मेशन अबाउट द मेटल्स. आता आपण सेमीकंडक्टरमध्ये बघूयात. ओके, तर आपण इथे व्हॅलन्स बँड घेऊयात, कंडक्शन बँड. आता व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये सम एनर्जी डिफरन्स आहे आणि हा साधारण 1 इलेक्ट्रॉन होल्ड असतो कमीत कमी. ओके, एनर्जी गॅप जो आहे तो कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडमध्ये साधारण 1 इलेक्ट्रॉन होल्ड असला पाहिजे. ओके, मग अशा मटेरियल आपण सेमीकंडक्टर मटेरियल असं म्हणतो. मग आपण इथं जर बघितलं दॅट इज सिलिकॉनसाठी जर बघितलं एनर्जी गॅप तर साधारण 1.1 इलेक्ट्रॉन होल्ड असतो. ते जर आपण जर्मेनियमसाठी जर बघितलं तर हा जर्मेनियमसाठी त्याचा जो आहे तो साधारण 0.74 इलेक्ट्रॉन होल्ड असतो. मग ॲक्च्युली डेफिनेशन ऑफ द सेमीकंडक्टर काय सेमीकंडक्टरच्या याच्यामध्ये तर आपण जर बघितलं ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर, आपण ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर जर घेतलं तर इज नो इलेक्ट्रॉन हॅव द इनफ एनर्जी टू जम्प द कंडक्शन बँड. ओके, म्हणजे व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये जम्प होण्यासाठी ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला कोणत्याच इलेक्ट्रॉनकडे तेवढी इनफ एनर्जी नसते. त्यावेळेस हा जो सेमीकंडक्टिंग मटेरियल जो आहे म्हणजे जे सिलिकॉन असेल किंवा जर्मेनियम असेल हा इन्सुलेटर बिहेव ॲज अ इन्सुलेटर म्हणून तो बिहेव करत असतो. आता जर आपण
टेम्परेचर जर इन्क्रीज जर केलं, म्हणजे आपण रूम टेम्परेचरला जर गेलो तर रूम टेम्परेचरला जर गेलं तर सम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, व्हॅलन्स बँडमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत दॅट इज गेन एनर्जी मोर दॅन द एनर्जी गॅप. म्हणजे आपला जो एनर्जी जो गॅप जो आहे साधारणतः आपण 1 इलेक्ट्रॉन होल्ड बघितला, तर याच्यापेक्षा याला जर आपण लार्ज एनर्जी जर दिली व्हॅलन्स बँडमधल्या इलेक्ट्रॉनला, तर ही इलेक्ट्रॉन जी आहेत ती काय होतं, इझिली कंडक्शन बँडमध्ये मूव्ह होतात आणि इलेक्ट्रिक, त्याच्यामुळे आपल्याला इन्फ्लुएन्स ऑफ द वीक इलेक्ट्रिक फील्ड इथे मिळते, दॅट इज कंडक्शन ऑफ इलेक्ट्रॉन. दॅट मीन्स सेमी कंडक्टर बिहेव ॲज अ कंडक्टर. म्हणजे तुम्ही जर ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर जर घेतलं तर सेमी कंडक्टर इज बिहेव ॲज अ इन्सुलेटर, आणि तुम्ही जर रूम टेम्परेचरला त्या मटेरियलला घेऊन जर गेले तर सेमी कंडक्टर मटेरियल बिहेव ॲज अ कंडक्टर. ओके, सो दॅट मीन्स आपण इथं बघितलं बघा, सम इलेक्ट्रॉन्स इज गोईंग इन द कंडक्शन बँड, आणि मग तिथे एक वॅकन्सी क्रिएट झाली. दिस इज आपण इथं जी ब्ल्यू कलरनी जर बघितली, ओके, रेड कलरची इलेक्ट्रॉन जी आहे ती कंडक्शन बँडमध्ये गेली आणि त्यांची ज्या जागेवरती आपण ब्ल्यूने दाखवलेले कलर्स, दिस ब्ल्यू कलर्स इज कॉल्ड ॲज अ होल्स. ओके, आता इथं फ्रॅक्शन ऑफ अमाऊंट एनर्जी दिलेली. त्यांनी पुढे असं म्हटलं, ॲज इलेक्ट्रॉन लिव्ज इन व्हॅलन्स बँड इट लिव्स सम एनर्जी लेवल्स बँड ॲज अनफिल्ड, सच युनिफाईड रिजन इज कॉल्ड ॲज अ होल्स इन द व्हॅलन्स बँड. म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स कंडक्शन बँडमध्ये व्हॅलन्स बँडमधून मूव्ह होतात त्यावेळेस तिथं जी व्हॅकन्सी असते त्या व्हॅकन्सीला आपण होल्स असं म्हणतो. दिस इज म्हणजे त्याच्यावरचं जर साईन जर घेतलं, ओके, दे आर मॅथमॅटिकली टेकन ॲज अ पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर्स. नाव नेक्स्ट, any moment of this region is referred as a positive holes move from one position to the another position. आता आपण कंडक्टर बघितला, इन्सुलेटर बघितलं, म्हणजे कंडक्टर ॲज अ मेटल्स. आपण बघितलं की कंडक्टरमध्ये एनर्जी जो बँड गॅप जो आहे तो दॅट इज कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड आर ओव्हरलॅपिंग टू इच अदर. त्यांच्यामध्ये एनर्जी गॅप हा जवळजवळ 0 एनर्जी असतो, त्याला आपण फर्मी एनर्जी असं म्हणतो. नंतर आपण सेमी कंडक्टर बघितलं, यांच्यामधला एनर्जी गॅप जो आहे तो साधारण 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट किंवा त्याच्यापेक्षा 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या आसपास असतो. मग त्याच्यासाठी आपण बघितलं की ज्यावेळेस सेमी कंडक्टर मटेरियलमध्ये ज्यावेळेस व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रॉन मूव्ह होतात, मग व्हॅलन्स बँडमध्ये जी व्हॅकन्सी राहते त्या व्हॅकन्सीला आपण होल्स असं म्हणतो, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. आता बघूयात इन्सुलेटर. मग इन्सुलेटरच्या अगोदर बँड डायग्राम आपण बघूयात. आता इन्सुलेटर म्हणलं की अर्थातच यांच्यामध्ये जो एनर्जी गॅप आहे तो लार्ज असतो. ओके, दॅट इज अ मोर दॅन 6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, फॉरबिडन एनर्जी गॅप. मग तरी सिम्पल डेफिनेशन आपण असं म्हणू शकतो, दॅट इज अ इलेक्ट्रॉन हाऊएव्हर हिटेड कॅन नॉट बी प्रॅक्टिकली जम्प फ्रॉम कंडक्शन बँड फ्रॉम व्हॅलन्स बँड ड्यू टू द लार्ज एनर्जी गॅप, देअरफॉर कंडक्शन इज नॉट पॉसिबल इन इन्सुलेटर. म्हणजे आपण इलेक्ट्रॉनला जर हीट जरी केलं तरी हीट केल्यानंतर त्यांना जी एनर्जी मिळणार आहे ती एनर्जी इनफ नसणार आहे, कारण ती इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँडमधले त्यांच्याकडे तेवढी इनफ एनर्जी नसणार की ते कंडक्शन बँडमध्ये जाऊ शकतात. आणि देअरफॉर दिस टाईप्स ऑफ मटेरियल इज कॉल्ड ॲज अ इन्सुलेटर, कारण दोघांमधला कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडमधला एनर्जी गॅप हा कसा असतो, इट इज अ लार्ज. ओके, आपण जर डायमंड जर बघितलं, डायमंड इज अ इन्सुलेटर आणि त्याचा जो एनर्जी गॅप जर बघितला तर तो साधारण 7 इलेक्ट्रॉन होल्सच्या आसपास असतो. तर आपण इलेक्ट्रॉन आणि होल्सबद्दल चर्चा करूयात. Okay, on receiving an additional energy, one of the electron from covalent band breaks and is free to move in a crystal lattice. While coming out the covalent band, it leaves behind the vacancy named as holes. An electron from the neighboring atoms can break away and can comes to the place of missing electron, completing in the covalent bond and creating at a holes in another place. Okay, the holes move randomly in a crystals. That is when electrons is jumping from valence band to conduction band. That means holes is also move from one place to the another place. The completion of the bond may not be necessary due to the electron from the bond in a neighboring atom. The bond may be completed by the conduction band of electron, that is free electron, and this is referred as the electron hole recombination. Now we discuss about the types of semiconductor. Semiconductor is classified into 2 types, that is the intrinsic semiconductor and extrinsic semiconductor. आता इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे दॅट इज अ प्युअर सेमीकंडक्टर.
प्युअर म्हणजे कोणत्या प्रकारची इम्प्युरिटी आपण सेमीकंडक्टरमध्ये ॲड नाही केली, म्हणजे दॅट इज अ सेमीकंडक्टर इज अ प्युअर सेमीकंडक्टर called as a intrinsic semiconductor. And when we added some impurity in a pure semiconductor, ज्यावेळेस आपण प्युअर सेमीकंडक्टरमध्ये काही पद्धतीने इम्प्युरिटी ॲड केली, त्या सेमीकंडक्टरला आपण म्हणतो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ओके, मग आता आपण इथं एक्झाम्पल घेऊया इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, दॅट इज अ जर्मेनियम. ओके, मग आता आपण जर्मेनियम त्याचं स्ट्रक्चर, ओके, इन दिस वे. सो दिस इज अ, नंतर आपण त्याला हीट दिली, हीट दिल्यानंतर बघा दिस इलेक्ट्रॉन इज मूविंग इन दिस द डिरेक्शन, in this way heat is provided, then electron is jumping. ओके, आपण जर इथं व्हॅलन्स बँड जर बघितला तर व्हॅलन्स बँड जो एनर्जी गॅप आहे जर्मेनियमसाठी तो साधारण 0.74 आहे, आणि मग ह्या व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉनला आपण जर 0.74पेक्षा जास्त अमाऊंटमध्ये जर एनर्जी जर दिली तर ती इलेक्ट्रॉन जी आहे ती कंडक्शन बँडमध्ये मूव्ह होतात. ओके, इन दिस वे. आता बघा इथला एक इलेक्ट्रॉन जो आहे तो कंडक्शन बँडमध्ये मूव्ह झाला, त्यावेळेस इथे एक ब्लॅक कलरचं स्पॉट दाखवलेलं आहे. दिस स्पॉट इज इंडिकेट दॅट इज द होल्स. ओके, इन दिस वे. बघा आपण हीट एनर्जी कंटिन्युअसली सप्लाय करतो आहे, आणि मग ही इलेक्ट्रॉन जो आहे तो व्हॅलन्स बँडमधला कंडक्शन बँडमध्ये जातो आहे, आणि परत कंडक्शन बँडमधलं जो इलेक्ट्रॉन गेली त्याची एनर्जी जी आहे ती काही टाईमसाठी हाय एनर्जीमध्ये असतो, म्हणून तो कंडक्शन बँडमध्ये, आणि तिची एनर्जी एकदा लॉस व्हायला सुरू झाली तो परत पुढे येतो रिटर्न कंडक्शन बँड व्हॅलन्स बँडमध्ये येतो, इन दिस वे. ओके, आता बघा ही जी दाखवली इथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, त्यांच्यामधला हा कोव्हॅलंट बॉन्ड दॅट इज जर्मेनियम. ओके, मग आपण हीट दिल्यानंतर हिला कोव्हॅलंट बॉन्ड काय झाला, ब्रेक झाला, आणि ब्रेक झाल्यानंतर तो इलेक्ट्रॉन दुसऱ्या जर्मेनियम बरोबर इलेक्ट्रॉन शेअर करतो. नंतर ही इलेक्ट्रॉन जे आहेत इथं म्हणजे ऑक्टेट कंप्लीट झाला, आणि ऑक्टेट कंप्लीट होणे इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला त्याला आपण फ्री इलेक्ट्रॉन असं म्हणतो, आणि हा फ्री इलेक्ट्रॉन मूव्ह होतो. नंतर फ्री इलेक्ट्रॉन जिथून मूव्ह झाला तिथं काय झाली, एक वॅकन्सी क्रिएट झाली. ओके, इन दिस वे. इथं आपण हा स्पॉट दाखवला आहे बघा, इथं हा. ओके, इथं ही वॅकन्सी क्रिएट झाली, त्याला आपण होल्स असं म्हणतो, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता बघा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर इज अ प्युअर सेमीकंडक्टर, त्याचा एनर्जी गॅप दिला आहे, एनर्जी गॅप ऑफ सिलिकॉन इज 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट अँड जर्मेनियम इज 0.74 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता आपण कॉन्फिगरेशन बघितलं, ॲटॉमिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सिलिकॉन 1s2 2s2 2p6 3s2 3p2. ओके, जर्मेनियमसाठी बघितलं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. In intrinsic semiconductor, the number of thermally generated electrons always equal to the number of holes. जेवढे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील तेवढेच नंबर ऑफ काय असतील, होल्स असतील. ओके, दॅट इज नंबर ऑफ डेन्सिटी Ni and Pi, that is number of electrons and numbers of holes are the same, that is concentration of electrons and holes are same. N is represent the electrons and P is represent the holes because due to the positive charge. The quantity Ni and Pi is referred as a intrinsic carrier of concentration. The doping in a semiconductor, doping is a process of deliberate addition of very small amount of impurity into the intrinsic semiconductor. Doping म्हणजे काय, तर आपण सम अमाऊंट ऑफ इम्प्युरिटी, म्हणजे आपल्याला जर सेमीकंडक्टिंग मटेरियलची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करायची असेल किंवा डिक्रीज करायची असेल तर त्या मटेरियलला आपण काय करतो, एक्सट्रिन्सिक बनवतो. मग एक्सट्रिन्सिक बनवतो म्हणजे काय, तर त्या प्युअर सेमीकंडक्टरमध्ये आपण इम्प्युरिटी ॲड करतो. and the process of adding the impurity in a pure semiconductor, this process is called as a doping process. Okay, the impurity atom is called as a dopant. म्हणजे जो ॲटम आपण इम्प्युअर जो ॲटम जो आहे इम्प्युअर ॲटम जो आपण प्युअर सेमीकंडक्टरमध्ये ॲड करतो, दिस इम्प्युरिटी इज कॉल्ड ॲज अ डोपंट. द सेमीकंडक्टर कंटेनिंग इम्प्युरिटी इज नोन ॲज इम्प्युअर ऑर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ओके, मेथड्स ऑफ डोपिंग. आता कोणकोणत्या पद्धतीने आपण डोपिंग इथे ॲड करतो, तर हिटिंग द क्रिस्टल इन द प्रेझेन्स ऑफ डोपंट ॲटम्स,
Okay, adding impurity atoms in the molten state of semiconductor, bombarding semiconductor by the ions of the impurity atom. This is a methods of dopings. Now आपण आता एक्सट्रेन्सिक बघितलं, आता एक्सट्रेन्सिक बघूया. दॅट इज अ इम्प्युअर सेमीकंडक्टर. इंट्रेन्सिकमध्ये काय इम्पॉर्टन्स आहे? नंबर डेन्सिटी, दॅट इज अ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड नंबर्स ऑफ होल्स आर द सेम अमाऊंट, दॅट इज अ कॅरियर. ओके, मग आता एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये आपण इम्प्युरिटी ॲड करतो. ह्या इम्प्युरिटी दोन टाईपच्या असतात, एक पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी असते आणि एक ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी असते. त्याच्यानुसार आपण मग त्याच्या मटेरियलचे दोन पार्टमध्ये कन्वर्जन करतो. एक्सट्रेन्सिक दोन पार्टमध्ये, एन टाईप सेमीकंडक्टर अँड पी टाईप सेमीकंडक्टर. मग त्यातलं आपण एन टाईप सेमीकंडक्टर इथं बघूयात. ओके, मग आता एन टाईप सेमीकंडक्टर, that is a pentavalent impurity added in the pure semiconductor, then this semiconductor is called as a n type semiconductor. ओके, आता बघा आपण जर बघितलं तर जर्मनीकडे ऑलरेडी 4 आहेत. पेंटाव्हॅलेंट म्हणजे 5 इलेक्ट्रॉन त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असतात. अशा इम्प्युरिटी आपण पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी असं म्हणतो. आता बघा आर्सेनाइड आपण बघितलं तर इथं बघा आर्सेनाइडचं स्ट्रक्चर दिलेलं आहे आपल्याला. आर्सेनाइडच्या करस्पॉन्डिंग जर्मनीचे 4 इलेक्ट्रॉन, आणि ह्या जर्मनीच्या 4 इलेक्ट्रॉन बरोबर आर्सेनाइडचे 4 इलेक्ट्रॉन काय झालेत, त्यांनी बॉन्डिंग तयार केलं. ओके, कंप्लीट शेल कंप्लीट झाली. नंतर आता तिथे एक इलेक्ट्रॉन काय झाला, इथं हा एक्सेस इलेक्ट्रॉन दिला आहे बघा, हा एक इलेक्ट्रॉन तिथं एक्सेस आहे. आता हा काय झाला, कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाला, आणि कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर एक इलेक्ट्रॉन काय झाला, फ्री लेवलमध्ये गेला आणि तिथं फोर्स क्रिएट झाला. ओके, दॅट इज व्हॅलेन्स बँड, कंडक्शन बँड. आपण जर्मेनियमसाठी घेतो दोन्हीचा बँड गॅप जो आहे तो साधारण एनर्जी गॅप 0.74 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. ते त्याला आपण डोनर लेवल म्हणूया, साधारण ही 0.045 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. ओके, व्हॅलेन्स बँडमधले इलेक्ट्रॉन ही कंडक्शन बँडमध्ये जात आहेत. ओके, इन दिस वे तिला होल्स क्रिएट होत आहेत. हा गेला तिकडे जागेवर, होल्स क्रिएट झाले व्हॅलेन्स बँडमध्ये. ओके, वेन द सेमीकंडक्टर ऑफ ग्रुप 4 tetravalent such as silicon or germanium doped with the pentavalent impurity. The pentavalent impurity, that is phosphorus, arsenide, called as a n type semiconductor. इथे एक्सेस कॅरियर जे आहेत इलेक्ट्रॉन आहेत आणि इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो म्हणून आपण याला n टाईप सेमीकंडक्टर असं म्हणतो. ओके, when germanium is doped with arsenic as a 4 valence electron has formed the covalent bond with the 4 germanium atoms, and 5th electron of arsenide of atom is loosely bound. The energy required to detach the 5th loosely bound electron is only of the order of 0.045 electron volt for the germanium, that is a doping levels. A small amount of energy provided due to the thermal agitation is sufficient to detect this electron and ready to conduct the current. The force of attraction between mobile electrons and positively charged, that is a pentavalent impurity plus 5 impurity ions weak by the dielectric constant of the medium. So such electron from the impurity atoms will have the energy slightly less than the energy of electron in the conduction band. Therefore, the energy state corresponding the 5th electron is forbidden gap and slightly below the lower energy of conduction band. This energy level is called as a donor levels. Okay, the impurity of atom is called as a donor atom. So n type semiconductor is called as a, तो एक इलेक्ट्रॉन म्हणजे बघा आर्सेनाइडकडे 5 इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यातले ते 4 इलेक्ट्रॉनचा आहे तो जो जर्मेनियम बरोबर शेअर करतो, एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहतो आणि हा इलेक्ट्रॉन आपण दुसऱ्या ॲटमला काय करू शकतो, करस्पॉन्डिंग लेवलमध्ये तो डोनेट करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. म्हणून एन टाईप सेमीकंडक्टरला आपण डोनर सेमीकंडक्टर असंही म्हणतो. ओके, सो एन टाईप सेमीकंडक्टर इज कॉल्ड ॲज ए डोनर सेमीकंडक्टर. आता कॅरियर कॉन्सन्ट्रेशन इन एन टाईप सेमीकंडक्टर. When intrinsic semiconductor is doped with the donor impurities, not only does the number of electron increase, but also the number of holes decreases below that which would are available in the intrinsic semiconductor. That means the number of electrons is maximum compared to the number of holes. The number of holes decreases because the larger number of electron present causes the rate of recombination of electron and holes will be increases. The reason behind them. Consequently, the n-type semiconductor
Free electrons are the majority charge carrier and holes are the minority charge carriers. ओके, म्हणजेच एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर असतात, तर होल्स हे मायनॉरिटी चार्ज कॅरियर असतात. If n and p present the electron and holes concentration respectively n type semiconductor, then np, that is the concentration formula, np is equal to nipi is equal to ni square, when ni and pi are the intrinsic carrier concentration. The rate of recombination of electron and holes is proportional to the n and p, or rate of recombination is proportional to the product of A and P. Since the rate of recombination is fixed at a given temperature, therefore product of NP must be a constant. When the concentration of electron is increased above the intrinsic value by the addition donor impurity, the concentration of holes falls below the intrinsic value, making the product of NP a constant equal to the Ni square. Now we discuss about the next, that is a p-type semiconductor. Okay, the p-type semiconductor, that is when we added a trivalent impurity in a pure semiconductor, then we get the p-type semiconductor. आता याच्यामध्ये बघा ऑलरेडी 3 इलेक्ट्रॉन ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे, आपण इंडियम घेते. आता हा काय करतो, तर 3 इलेक्ट्रॉन जर्मेनियम बरोबर शेअर करतो आणि याचा ऑक्टेट होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची आपल्याला गरज असते, म्हणून हा काय करतो 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, म्हणून याला ॲक्सेप्टर असंही म्हटलं होतं. ओके, तर इथं त्याची इन्फॉर्मेशन दिली आपल्याला, वेन कंडक्टर सच ॲज सिलिकॉन जर्मेनियम डोप्ड विथ द ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी बॅरिलियम गॅलिशियम, then these types of semiconductor is called as a p-type semiconductor. Okay, so this one is, that is information about that, that is one electrons will be, just 3च इलेक्ट्रॉन असल्यामुळे ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी, कोव्हॅलेंट बॉन्ड कंप्लीट होण्यासाठी आपल्याला 1 इलेक्ट्रॉनची गरज पडते, म्हणून हा काय करतो 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, म्हणून याला ॲक्सेप्टर असं म्हटलं जातं. ओके, दिस इम्प्युरिटी इज कॉल्ड एज ॲक्सेप्टर. Since holes associated with the positive charge moving from one position to the another, therefore this is type of p-type semiconductor. Okay, एनर्जी लेवल आपण ॲक्सेप्टर लेवल असं म्हणतो. आता ही एनर्जी लेवल जी आहेत ही शिफ्टेड टुवर्ड द व्हॅलन्स बँड. ओके, दिस इज द इन्फॉर्मेशन. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण p-type सेमीकंडक्टरमध्ये होल्स आर द मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स अँड इलेक्ट्रॉन्स आर द minority charge carriers. Okay, so this is the basic information about that. आता पुढं डिस्टिंक्शन बिटवीन इंट्रिन्सिक अँड सेमीकंडक्टर, तर याच्यामधली ही सिम्पल डिफरन्स आहे. ओके, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर कोणत्या ग्रुपमध्ये आपण एलिमेंट यूज करतो, इंट्रिन्सिकसाठी आणि एक्सट्रिन्सिकसाठी कंडक्टिव्हिटी ओनली स्लाइटली, इट ग्रेटली इन्क्रीज. ओके, तर अशा पद्धतीची आता नंतर सेमीकंडक्टर मेटल्समधला डिफरन्स आहे. ओके, सिम्पल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन सेमीकंडक्टर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यामधला, तो आपण बघूयात. तर बघा आपण एक सर्किट डायग्राम घेऊयात, ज्याच्यामध्ये आपण बॅटरीला एक आपण मेटल्स सेमीकंडक्टिंग मटेरियल घेतलं आणि त्याला आपण बॅटरी जॉईन केली, ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक फील्ड आपण याला प्रोव्हाइड करणार आहे. तर पॉझिटिव्ह इकडून चार्जेस मूव्ह होणार, इकडून निगेटिव्ह चार्जेस मूव्ह होणार. ओके, आता जी आहेत दॅट इज होलचं ट्रान्झिशन आणि इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन, इकडून करंट पास होईल तर होल ज्या डिरेक्शनने मूव्ह होतील त्या डिरेक्शन मिळणारं करंट दॅट इज अ होल्स. ब्लॅक जी आहे ती होल्स आहे, होलच्या डिरेक्शन मिळणारा करंट इन होल्स, आणि इकडं जी पिंक कलरमध्ये जी दाखवलेली इलेक्ट्रॉन्स जी आहेत ती इलेक्ट्रॉन आहे, आणि ही इलेक्ट्रॉन कन्व्हेन्शनल करंटच्या डिरेक्शनच्या अपोजिट डिरेक्शन, म्हणजे होलच्या डिरेक्शनच्या अपोजिट डिरेक्शनने मूव्ह होणार. आता इथं आपण जर टोटल करंट जर घेतलं तर करंट इज आहे स्केलर क्वांटिटी, सो टोटल करंट इज आहे दॅट इज होल्स करंट प्लस इलेक्ट्रॉनिक करंट्स. So formula for this is I is equal to NE. N is the number of concentration of electrons, E is the electric charge, A is the area, and V is the drift velocity. ओके, आणि आपण होल्ससाठी जर घेतलं तर NHE इंटू, नंतर मग आपण ह्या दोघांची ॲडिशन, ह्या दोन्ही व्हॅल्यू इथं जर टाकल्यात तर आपल्याला अशा पद्धतीचं टोटल करंटसाठी इक्वेशन मिळेल, दॅट इज I इज इक्वल टू NEA प्लस NHEA. तर हे इक्वेशन आपण ऑलरेडी करंट इलेक्ट्रिसिटी हे चॅप्टर डिस्कस केलं, त्यावेळेस कसं मिळतं हे तुम्हाला मी तिथं एक्सप्लेन केलेलं होतं.
ओके. आता तुम्ही जर इथं स्मॉल अमाऊंटमध्ये इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली तर सेमीकंडक्टर मटेरियल ओबे द ओम्स लॉ, दॅट इज व्ही अपॉन आर इज इक्वल टू आय, आणि आय इज अ टोटल करंट. मग ही व्हॅल्यू जी आहेत ती आपण इथं सबस्टिट्यूट केलीत. ओके. सो व्ही अपॉन आर इज इक्वल टू धिस वन, आर इज अ रेजिस्टन्स, व्ही इज अप्लाइड पोटेन्शियल. नंतर मग आपण काय घेतला, इलेक्ट्रिक चार्ज आणि एरिया ऑफ कंडक्टर, क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कंडक्टर कॉमन घेतला, एन ई व्ही प्लस एन एच व्ही एच. ओके. नंतर आपण रेजिस्टन्ससाठी फॉर्म्युला तुम्हाला माहीतच आहे, आर इज इक्वल टू रो एल अपॉन एल. रो इज अ स्पेसिफिक रेजिस्टन्स, त्याला रेजिस्टिव्हिटी ऑफ म्हणतो. एल इज लेंथ ऑफ कंडक्टर, ए इज अ क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कंडक्टर, आणि व्ही इज अ व्होल्टेज ॲट इट इज. ओके. आरची व्हॅल्यू टाकली आपण इथं ह्या साईडने. बघा एरिया काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. ओके. सिन्स आर इज इक्वल टू रो एल अपॉन एल, सो ई अपॉन रो, ओके, ई अपॉन रो इज इक्वल टू, कारण व्ही अपॉन एल इज अगेन इलेक्ट्रिक फील्ड. ओके. सिन्स ई इज इक्वल टू व्ही अपॉन एल, व्ही अपॉन एल दिस वन, ही व्हॅल्यू टाकते बघा आपण. व्ही अपॉन एल इज इक्वल टू ई, सो ई अपॉन रो इज इक्वल टू ई इंटू एन ई व्ही प्लस एन एच व्ही एच. आता मोबिलिटी इज डिफाईन्ड ॲज ड्रिफ्ट व्हेलॉसिटी पर इलेक्ट्रिक फील्ड. ओके. आता इथं बघितलं आपण, देअरफॉर वन अपॉन रो म्हणजे ई इकडे घेतलं, दॅट इज ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. तर तुम्हाला मेल इक्वेशन. ओके. और वन अपॉन रो इज कॉल्ड ॲज कंडक्टिव्हिटी. मग कंडक्टिव्हिटी इन दिस मटेरियल. ओके. इक्वेशन ऑफ कंडक्टिव्हिटी, इक्वेशन ऑफ रेजिस्टिव्हिटी, इक्वेशन in terms of electric field according to Ohm's law. This is simple phenomena related about the electrical conductivity in semiconductor. Okay. आता बघा आपण हे झालं इनिशियल इन्फॉर्मेशन अबाउट द सेमीकंडक्टर. आपण मटेरियलचे 3 टाईप्स, इन्सुलेटर, मेटल्स अँड सेमीकंडक्टर, त्यांचं डिस्टिंक्शन बघितलं. नंतर सेमीकंडक्टर मटेरियल त्याचे 2 टाईप, इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर बघितला. नंतर एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टरचे 2 टाईप्स, पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टर बघितला. तिथं कंडक्टिव्हिटी बघितली. आता आपण पुढच्या पार्टकडे जाणार आहे, दॅट इज अ पी एन जंक्शन डायोड. नंतर त्याचं फॉरवर्ड बायस जंक्शन डायोड, रिव्हर्स बायस जंक्शन डायोड कॅरेक्टरिस्टिक्स, स्टॅटिक्स अँड डायनॅमिक रेजिस्टन्स ऑफ डायोड ॲज अ हाफ वेव्ह रेक्टिफायर अँड डायोड ॲज अ फुल वेव्ह रेक्टिफायर. हा पार्ट आपण ह्या पार्टमध्ये डिस्कस करूयात. ओके. तर आपण वेळ न वाया घालवता पुढच्या वेळेस पी एन जंक्शन डायोडला स्टार्ट करूयात. ऑलरेडी पी एन जंक्शन डायोड तुम्हाला माहीतच आहे. दॅट इज वेन पी टाईप सेमीकंडक्टर इज जॉईंड विथ द एन टाईप सेमीकंडक्टर सच ॲज क्रिस्टल remains continuous as a boundary, then the resulting arrangement is called as a p-n junction diode or semiconductor diode, or त्यालाच आपण क्रिस्टल डायोड असं म्हणतो. दॅट इज पी टाईप सेमीकंडक्टर, एन टाईप सेमीकंडक्टर आपण जॉईन करतो. इथं बघा आपण दाखवलेले पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टर हे आपण काय करतो आहे, जॉईन करतो आहे. ओके. मोबाईल सोर्स मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स, दिस इज डॉट होल्डचा साइन, इम्बॉइल्स निगेटिव्ह इम्प्युरिटी आयन्स, इलेक्ट्रॉन्स पिंक कलर शेडमध्ये, इम्पॉझिबल पॉझिटिव्ह इम्प्युरिटी आयन्स एन टाईपमध्ये. ओके. when p-n junction is formed, p regions has mobiles holes and immobilized negative charge ions. There is a structure of p types. N region has the mobile electrons and immobilized positive charge ions. The whole arrangement is called electrically neutral. For simplicity, the minority charge carriers are not shown in the figures. Now p-n junction diode is immediately after it is formed. तर ज्यावेळेस आपण पी एन जंक्शन जॉईन करतो, पी रिजन एन टाईपला जॉईन करतो, त्यावेळेस इमिजिएटली काय होतं बघा, पी रिजनमधले काही होल जे आहेत ती एन मधल्या इलेक्ट्रॉनबरोबर रिकम्बाईन होण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबरीने एन टाईपमधले काही इलेक्ट्रॉन जे आहेत ती पी टाईप रिजनमध्ये रिकम्बाईन होण्याचा प्रयत्न करतात. ओके. सो इन दिस वे, शो इन दिस वे, त्यालाच आपण डिफ्लेक्शन रिजन असं म्हणतो. ओके. दिस डिफ्लेक्शन रिजन. मग एका साईडला ही सगळी जोपर्यंत त्यांच्याकडे इनफ एनर्जी त्या रिजनमध्ये होल्स जे आहेत पी टाईपमधली ती एन टाईपमध्ये एंट्री करतात आणि एन टाईपमधली जी इलेक्ट्रॉन आहे ती पी टाईपमध्ये एंट्री करतात आणि इथं एक बॉन्ड फॉर्मेशन होतो, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज एका साईडला
सर्किट आपण बॅट दाखवले, याला डिफ्लेक्शन रिजन असं म्हणतात, त्याला बॅरियर पोटेन्शियल असे म्हटलं जातं. ओके, आफ्टर पी एन जंक्शन डायोड काय होते ते आपण वन बाय वन बघूयात. होल्स फ्रॉम पी रिजन डिफ्यूज इन टू द एन रिजन ड्यू टू द डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन. Free electron from the n region diffuse into p region due to the same reason. Holes and free electrons recombine near the junction. Each recombination eliminate an electron and holes. The uncompensated negative impound ions in the p region do not allow any more free electron to the diffuse from the n region. The compensated positive impound ions in the n region do not allow any more holes to diffuse from p region. The positive donor ions in the n regions and negative acceptor ions in p region are left uncompensated. The region containing the uncompensated acceptor and donor ions is called deflection region because this region is devoid of mobile charges. Since the region having only immobile charges, therefore this region is called phase charge region. The n region is having higher potential than the p region, so electric field is set up as shown in the figure. The difference in the potential the difference in the potential between p and n region across the junction, it makes difficult for the holes and the electron to move across the junction. This act as a barrier and hence is called as a potential barrier or height of the barrier. The physical distance between the one side and other side of the barrier is called width of the barrier. Potential barrier for silicon is nearly 0.7 electron volt and for germanium is 0.3 volt. The potential barrier opposes the motion of the majority carriers. However, a few majority carriers with the high kinetic energy manage to overcome the barrier and cross the junction. Potential barrier helps the movement of minority carriers in this way. आता फॉरवर्ड बायस पुढचा पार्ट आपण याच्यामध्ये डिस्कस करूयात. ओके, आता कशाला फॉरवर्ड बायस म्हणायचं ते आपण इथं समजून घेऊयात. आपण सर्किट इथं दाखवलं आहे, इलेक्ट्रॉनिक कलर्स, होल्स, करंट. खाली त्याला आपण बॅटरी जॉईन केली आहेत. पी रिजनला बॅटरीचं पॉझिटिव्ह टाईप्स आणि एन रिजनला बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल जॉईन केले. त्यानुसार आपण याला फॉरवर्ड बायस असं म्हणतो. When the positive terminal of battery is connected with the p region and negative terminal is connected with the n region, then the p-n junction diode is said to be forward bias. Okay, so this is some information about that. Okay, we can read this one. Now reverse bias. What is reverse bias? When n-type region is connected with the positive terminal of battery and p-type region is connected with the negative terminal of battery, then this junction, p-n junction, is called as a reverse bias. Okay, p-n junction diode is a reverse bias. So in this way we can simply say that when the negative terminal of battery is connected with the p region and positive terminal is connected with the n region, then this diode is called as a reverse bias. Okay, so in this way the important terms okay. तर यांच्यामध्ये महत्त्वाचा जो रिव्हर्स बायस आणि फॉरवर्ड बायस आपण जर बघितला तर याच्यामध्ये जो डिफ्लेक्शन रिजन जो आहे तो फॉरवर्ड बायसमध्ये डिफ्लेक्शन लेयर जो आहे तो कमी, त्याची विड्थ कमी कमी होत चालते. तर फॉरवर्ड बायसमध्ये डिफ्लेक्शन विड्थ जी आहे ती कमी कमी होत चालते. तर रिव्हर्स बायसमध्ये जी विड्थ आहे पोटेन्शियल बॅरियरची ती इन्क्रीज होत चालते. ओके, सो दिस इज अ मेन डिफरन्स. आता आपण डायोड कॅरेक्टरिस्टिक बघूयात फॉरवर्ड बायसमध्ये. ओके, दिस इज द डायोड, symbol of diode, actual circuit diagram. That is this one region is called as p region. Okay, आणि ह्या बॅटरीचा रेजिस्टन्स थ्रू आपण पॉझिटिव्ह टर्मिनल आहे
दिस पार्ट इज कॉल्ड ॲज ए पी रिजन. ओके, इथं आपण पी रिजन आणि हा जो डायोडचा जो पुढचा पार्ट आहे तो एन रिजन. मग आता बघा पी रिजनला आपण ऑलरेडी बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल जॉईन केले आहेत. ओके, इन दिस वे. आणि हे निगेटिव्ह टर्मिनल बघा आपण एक मायक्रो ॲम्पियर जॉईन करून निगेटिव्ह टर्मिनल कुठे जॉईन केलं तर निगेटिव्ह टर्मिनलला. सो दिस इज अ फॉरवर्ड बायस. ओके, तर फॉरवर्ड बायसमध्ये आपण वाय ॲक्सिसला पोटेन्शियल घेतलं, करंट घेतलं आणि व्हेन इनिशियली जोपर्यंत बॅरियर म्हणजे पोटेन्शियल बॅरियर्स आहेत, जोपर्यंत बॅरियर विड्थ कमी होत नाही तोपर्यंत करंट पास होत नाही, तोपर्यंत तुम्ही काय करतात करंट इन्क्रीज करतात. इथं बघा पोटेन्शियल तुम्ही इन्क्रीज करत चालले, पोटेन्शियल इन्क्रीज करत चालले, कोणत्या प्रकारचं तुम्हाला करंट मिळत नाही, झिरोच करंट मिळते. आणि साधारण एक पर्टिक्युलर स्टेजला तुम्ही ज्यावेळेस पोचतात ओके त्यावेळेस मग पर्टिक्युलर पॉईंटला त्यावेळेस तुम्हाला काय होतं तर एक लिनियर ग्राफ म्हणजेच बॅरियर पोटेन्शियलची विड्थ जी आहेत ओके बॅरियर पोटेन्शियलची विड्थ झिरो होऊन जाते. आणि त्यावेळेस तुम्ही जर ओम्सला सेमीकंडक्टर मटेरियल ओम्सला उभे करतं म्हणजे जसं तुम्ही पोटेन्शियल इन्क्रीज करणार तसं त्याच्यामधून करंट काय होतो पास होतो. दिस इज अ फेनॉमिना रिलेटेड अबाउट द फॉरवर्ड बायस. आता आपण रिव्हर्स बायसमध्ये जर बघितलं तर रिव्हर्स बायसमध्ये तुम्ही कंटिन्युअसली काय करतात तर पोटेन्शियल इन्क्रीज करतात, बॅटरीचं पोटेन्शियल जे आहे ते इन्क्रीज करतात, पण तुम्हाला कोणत्या प्रकारचं करंट मिळत नाही. आणि साधारणपणे तुम्ही कंटिन्युअसली रिव्हर्स पार्टमध्ये व्ही आर ओके दिस इज कॉल्ड ॲज ए रिव्हर्स बायसमधलं पार्ट कंटिन्युअसली तुम्ही पोटेन्शियल इन्क्रीज करत चालले निगेटिव्हमध्ये तरी तुम्हाला करंट मिळत नाही. आणि एका पर्टिक्युलर पॉईंटला म्हणजे सर्किट ब्रेक होतं ओके आणि त्या ब्रेक झाल्यानंतर सडनली तुम्हाला काय मिळतं लार्ज करंट मिळतं. त्या करंटला आपण रिव्हर्स करंट असं म्हणतो. ओके, व्ही केने आपण दाखवले नी व्होल्टेज आणि व्ही बी दिस इज अ ब्रेकिंग व्होल्टेज. ओके, रेजिस्टन्स आहे त्याचं स्टॅटिक डी सी फॉर्म्युला व्ही आपण आहे, डायनॅमिक और ए सी रेजिस्टन्स चेंज ऑफ व्होल्टेज डिवाइड बाय द चेंज ऑफ करंट. आता पेन जंक्शन डायोड ॲज ए हाफ वेव्ह रेक्टिफायर. मग ते सर्किट आपण घेऊयात इन दिस वे. तर हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपण सिंगल डायोड यूज करतो. मग आता this circuit diagram. Okay, the process of converting alternating current into direct current is called as a rectification. The device used for the rectification is called as a rectifier. मग आता ए सी कन्वर्जनचं डी सीमध्ये आपण कसं कन्वर्ट करतो ते पार्टमध्ये आपण इथं डिस्कस करणार आहे. ओके, the PN junction diode offers low resistance in forward bias and high resistance is low bias. PN junction diode as full wave rectifier. आता फुल वेव्ह रेक्टिफायरचं बघूयात. इथं आपण दोन डायोड यूज करतो, डायोड D1 आणि डायोड D2. अगोदर आपण हाफ वेव्हचं जर बघितलं हाफ वेव्ह परत जाऊयात आपण हाफ वेव्हसाठी. तर बघा हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपण एक डायोड D1 यूज करतो. पहिल्या पार्टमध्ये आपण बघा इथं ज्यावेळेस त्याचं इथं ए सी सिग्नल दिला आहे. ओके, या ए सी सिग्नल पहिल्या पार्टमध्ये डायोड कनेक्ट आहे फॉरवर्ड बायस म्हणजे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आपण डायोडच्या पी रिजनला इथं देतो आहे दिस वन. ओके, या पी रिजनला इथं पॉझिटिव्ह टर्मिनल आणि बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आपण एन रिजनला इथं एन रिजन. ओके, ह्या पार्टमध्ये. आणि मग त्यावेळेस तुमचा डायोड फॉरवर्ड भेटतो आणि तुमचं जे इनपुट आहे ते आउटपुट तुम्हाला पाठवतं. नंतर पुढच्या पार्टमध्ये बघा. ओके, पुढच्या पार्टमध्ये बघा आपण इथं डायोड रिव्हर्स बायस केला आहे, निगेटिव्ह टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनल, डायोडच्या पी रिजनला निगेटिव्ह टर्मिनल, डायोडच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला डायोडच्या एन रिजनला पॉझिटिव्ह टर्मिनल जॉईन केलं. डायोड रिव्हर्स बायसमध्ये तो कोणत्या प्रकारचं आपल्याला आउटपुट देत नाहीत, दॅट इज अ नो आउटपुट. तर बघा इथं परत आपण एक सायकल त्याला प्रोव्हाइड करतो ए सी सिग्नल, पण तो कोणत्या प्रकारचा आपण आउटपुट पुढं पास करत नाहीत. आणि परत आपण डायोडला बॅटरीचं परत पॉझिटिव्ह टर्मिनल, बॅटरीचं परत पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजेच इथं काय होतं तुमची जी पूर्ण वेव्ह जी होती
त्यातला जी पॉझिटिव्ह सायकल होते त्याच फक्त डायोडने पुढं पास केल्या, ज्या निगेटिव्ह सायकल किंवा लोअर सायकल होत्या त्या पास केल्या नाही. मी तुम्हाला एक AC जी होती सायकल, ही पूर्ण सायकल जर तुम्ही लास्ट फिगरमध्ये जर बघितली तर दिस इज AC सिग्नल. याच्यामधले फक्त हाफ पार्ट त्यांनी काय केला, पुढं आउटपुटला पाठवला. सो इट इज काढायचं आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर. ओके, आता नेक्स्ट बघायचं आपल्याला फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायर आपण मध्ये सर्किटमध्ये थोडासा चेंज करतो. सर्किटमध्ये आपण 2 डायोड यूज करतो, D1 अँड D2. ओके, आता बघा नेक्स्ट पार्टमध्ये मग आपण एक सायकल घेतली. बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल डायोड फर्स्टसाठी बघा, पॉझिटिव्ह टर्मिनल P रिजनला आणि निगेटिव्ह टर्मिनल N रिजनला. आणि डायोड D2चं बघितलं तर डायोड D2चा निगेटिव्ह टर्मिनल P रिजनला आणि पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे ते N रिजनला दिलं आहे. म्हणजे डायोड D2 इथं रिव्हर्स बायसमध्ये आणि डायोड D1 फॉरवर्ड बायसमध्ये. मग फॉरवर्ड बायसमध्ये D1 ऑन आहे, तर आपल्याला पहिली जी सायकल होती आपली हाफ सायकल, तिचं कन्वर्जन आपल्याला आउटपुट मिळालं. आता पुढच्या पार्टमध्ये काय केलं बघा, आपण साईन अपोज केलं, म्हणजे डायोड D1ला रिव्हर्स बायस बनवलं. डायोड D1 बघा, याचं निगेटिव्ह टर्मिनल P रिजनला आणि निगेटिव्ह टर्मिनल P रिजनला. नंतर इथं बघा डायोड D2 P रिजनला पॉझिटिव्ह टर्मिनल आणि डायोड D2च्याच परत N रिजनला बघितलं तर निगेटिव्ह टर्मिनल आपण जॉईन केलं आहे. त्याच्यामुळे D2 आता इथं फॉरवर्ड बायस आहे आणि D1 हा रिव्हर्स बायसमध्ये. म्हणजे आता D1 ऑफ आहे, D2 ऑन आहे. मग आता तो काय करेल आपल्याला, तर परत इथं निगेटिव्ह सायकल, याचं कन्वर्जन परत तो फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपल्याला म्हणजे डायरेक्टमध्ये मिळवून देतो. मग आपण फायनली जर बघितलं तर आपली ही पूर्ण AC सायकल होती आणि ह्या पूर्ण AC सायकलचं कन्वर्जन आपल्याला कम्प्लीट म्हणजे हाफ सायकल पॉझिटिव्ह, हाफ सायकल निगेटिव्ह, हाफ सायकल पॉझिटिव्ह, हाफ सायकल निगेटिव्ह, हाफ सायकलचं कन्वर्जन याच्यामध्ये झालं. ओके, फिगर परत रिवर्स झाली. फास्टमध्ये जाऊयात पुढे. ओके, अशा पद्धतीने पूर्ण AC कन्वर्जनचं, AC सिग्नलचं कन्वर्जन डायरेक्ट सिग्नलमध्ये झालं. सो दिस इज अ फेनॉमिना ऑफ द फुल वेव्ह रेक्टिफायर. जिनर डायोड, ओके, त्याचं सिम्बॉल हेवीली डोप्ड. तर आता आपण बघूयात स्पेशल पर्पज ऑफ पी एन जंक्शन डायोड. मग स्पेशलमध्ये आपण पहिला डायोड बघूया, दॅट इज अ जिनर डायोड, हेवीली डोप. डिफ्लेक्शन रिजनची विड्थ जी आहे साधारण 10⁻⁶ मीटरपर्यंत आहे. इलेक्ट्रिक फील्ड इज व्हेरी हाय, साधारण 5 × 10⁶ वोल्ट पर मीटर और न्यूटन पर मीटर. रिव्हर्स बायसमध्ये जर बघितलं तर इंटरनल फील्ड इमिशन इज आयनायझेशन. ओके, दिस इज अ सर्किटल डायग्राम जिनर डायोड. तर चॅप्टरचा आपण पुढचा पार्ट आपण जाऊयात. पुढचा पार्ट आहे ट्रान्झिस्टर. आपण सुरुवातीला जंक्शन ट्रान्झिस्टर बघूयात. ओके, तर नाव जंक्शन ट्रान्झिस्टर. द ट्रान्झिस्टर इज अ कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स ट्रान्सफर अँड रजिस्टर, which means that transfer of resistance take place from input to output section. It is formed by the sandwiching of one type of extrinsic semiconductor and other type of extrinsic semiconductor. The NPN transistor contains p-type semiconductor is sandwiched between two n-type semiconductors. That is the types of transistor. Second type is the PNP transistor. PNP transistor contains n-type semiconductor is sandwiched between the two p-type semiconductors. So this is the NPN transistors. P is a sandwich between two n-type semiconductor and another one is PNP transistor. Okay, so दोन्हीमध्ये N and P is NPN मध्ये N is region is a emitter, PNP मध्ये P is a emitter. NPN मध्ये P is a base, N is a base. Okay, and another one is collector. So diagram for NPN transistors, symbolical diagram. Okay, this is NP, base, emitter, collector, base. Okay, so N, P, N. Another one, that is here the direction P2, direction P to N. Here the symbolical diagram P to N again. Okay, P to emitter to base, here base to emitter. This is the difference between emitter and
So action of NPN transistor. So this is simple. See this one, okay? NPN transistor, okay? Actually circuit diagram. The NPN transistor, the arrow mark of the emitter is coming away from the base and they represent the direction of flow of current. It is the direction of opposite to the flow of electron, which is are the main charge carrier in n-types crystals. The emitter junction forward bias with emitter battery EB. The collector junction is reverse bias with the collector base VCB. This is all phenomena shown in the figure. The forward bias emitter base circuit helps to movement of electron in the emitter and holes in the base for towards the junction between the emitter base. This is reduced to deflection region at this junction. On the other hand, the reverse bias collector base circuit forward bias the movement of the majority charge carrier towards the collector base junction and deflection region is increases. Okay, so some information about the how to action the transition. Here we find out the total current, and this total current of emitter is equal to base current plus collector current. Okay, now PNP transistor, action of this PNP transistor. Okay, so in this way now we find out here the total current, and this total current in that part will be electronic current is equal to base current plus collector current. Okay, so PNP transistor as common base configuration. So in this diagram, okay, this circuital diagram already we know. Now we show the input characteristics in this way. Now output characteristics. So PNP transistor characteristics of common emitter, the CE circuit diagram, and input and output graphical representation. This is the input graph, this is the output characteristics. Okay, and last one, that is common base amplifier in this way. So input signal is amplified by the output signal. This is the main aim of the transistors. Okay, so related equation according to the CBA configuration. Now some mathematical equations for positive half cycle. VCB is equal to ECB minus IC into RL. RL is a load resistance, IC is a collector current, ECB is a potential difference across the common emitter base junction, and VCB is common collector base junction. Okay, see current amplification factor or current gain. There is DC current gain. It is the ratio of collector current to the emitter current at constant collector voltage. So alpha DC is equal to IC upon IE at constant collector voltage. AC current gain, it is the ratio of collector current to the change of emitter current at constant voltage. So delta IC upon delta IE. 2, that is AC voltage gain, it is the ratio of change in output voltage to the change in input voltage. So AVC equal to delta VC upon delta I, or delta I, Ohm's law upon use scalar, that is V is equal to IR. So delta IC into R naught upon delta I into
आर आय, और आपण वरची दोन इक्वेशन जर यूज केली तर डेल्टा दॅट इज ए सी व्होल्टेज गेन इज इक्वल टू AC current gain into resistance gain. Okay, so AC power gain delta P naught upon delta Pi, it is the ratio of output power to the change in input power. Okay, so related equation in this way. Now for common emitter amplifier, okay, gain in common emitter amplifier, current amplification factor or current gain, that is common emitter base. So it is the DC current gain, it is the ratio of collector current to the base current, beta B DC is equal to IC upon IB. AC current gain, it is the collector current, ratio of collector change of collector current to the change of base current. AC voltage, it is the ratio of output voltage to the change of input voltage, change of output voltage to the change of input voltage. After that we discuss about the power gain. Okay, so AC power gain, it is the ratio of change of output power to the change of input powers, and relation related there. The ratio of small it is the ratio of small transconductance, it is the ratio of small change in collector current to the corresponding change in input voltage, constant collector voltage. So GM it could delta IC upon delta IB. This is for the higher level only, for NEET and G, not board batch. Now relation between alpha and beta, that is I is equal to IB. How to find out this relation? So dividing the equation both in IC, so IB upon IC is equal to IB upon IC plus 1, but I alpha is current gain, so this one is IC upon IE, and beta is equal to IC upon IB, that is ratio of collector current to the base current. If you put this value into in these two equation here, okay, so 1 upon alpha is equal to 1 upon beta is equal to 1, and after resolving we get the beta is equal to alpha upon 1 minus alpha, and alpha is equal to beta upon 1 plus beta. So number of example asked for that points. Okay, now today we discuss about the concept of logic gate, that is the digital electronics. आता पुढचा पार्ट जो आहे आपण पहिल्या पार्टमध्ये सेमीकंडक्टर्स इंट्रेन्सिक एक्सट्रेन्सिक बघितलं, त्याचे टाइप्स बघितले. नंतर सेकंड पार्टमध्ये ॲप्लिकेशन ऑफ सेमीकंडक्टर, दॅट इज पी इंजेक्शन डायट रिलेटेड फेनॉमिना, नंतर ट्रान्झिस्टर त्याची ॲप्लिकेशन बघितली. आता लास्ट पार्ट आहे दॅट इज द डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. त्याच्यामध्ये आपण लॉजिक गेटपासून स्टार्ट करूयात. सो लॉजिक गेट तर लॉजिक गेट कशाला म्हणतो बघा आपण, द डिजिटल सर्किट कॅन अनालाइज विथ द हेल्प ऑफ बुलियन अल्जेब्रा is called as a logic gate. Logic gate can have two or more inputs but only one output. There are three fundamental gates, that is OR gate, AND gate, and NOT gate. Truth table, the operation of logic gate in circuit can be represented by a table which contains all possible input corresponding the output is called as a truth table. If there are n inputs in the logic gate, then there will be n square possible input in the combination. 0 and 1 inputs are taken in order of ascending binary numbers for easy to understanding the analysis. Okay, so that is this one. This is the input tables. आपण पहिला त्यातला OR गेट डिस्कस करूया. ती सिम्बॉलिकल डायग्राम सर्किट डायग्राम अगोदर आपण शो करतो इथे बघा. ओके, दोन डायोड घेतले, डायोड D1 D2 दोन्ही कनेक्ट केलेत. ओके, एन रिजन त्यांची कनेक्ट केली. नंतर आपण बॅटरी घेतोय साधारण 5 वोल्ट ए बा, आणि नंतर बीला पण 5 वोल्ट. ओके, डायोड D1 D2, आणि अशा पद्धतीने हा गेट सर्किट तुम्हाला गेट तयार झाला. ए आणि बी त्याचे इनपुट्स आहेत, तर वाय त्याचं काय आहेत आउटपुट आहे. द पॉझिटिव्ह voltage 5 volt corresponding to high input first state. The negative terminal of battery is grounded, negative terminal of battery is grounded, and corresponding low input, that is a 0 in state. Case first, both A and B are the given 0 inputs of diodes do not conduct the current, hence no output is RL, that is Y is equal to 0. Second, case number 2, as A is given 0 and B is 1, then diode D1 is not conduct current, that is cut off region, but diode 2 is conduct, hence output is available as Y is equal to 1. Okay,
As case 3, as a given 1 B is given to 0, diode D1 is conducts and D2 does not conduct, since y available outputs is equal to 1. Mathematical equation for this gate, that is A is equal to A plus B. Here तुमच्या लक्षात असलं पाहिजे 0 plus 0 is 0, 1 plus 1 is 1, 1 plus 0 is 1, 0 plus 1 is 1. Okay, so here first A is input 0 0 1 1 and B input is 0 0 1 1 and Y is A plus B. So 0 plus 0 0, 0 plus 1 1, 1 plus 0 is 1 and 1 1 plus 1 plus 1 is 1. This is a truth table of OR gate. Now AND gate. So this is a circuit diagram for AND gate. So see symbol of these gates. So here we take as a multiplication, that is output A and B. हे आपले दोन इनपुट आहे, वायला त्यांचं काय होतं आउटपुटला मल्टिप्लिकेशन होतं, that is A dot B. So A is 0, that is low state, B is 0, then we get the 0 A dot 0 is 0, 0 into 1 is also 0, 1 into 0 is 1 and 1 into 1 is 1. So this is a AND gate. Now we discuss about the third basic gate, that is a NOT gate. Firstly, see circuit diagram of NOT gate. Okay, so output is complement of A. जे तुम्ही इनपुट घेणार आहे त्याचं तुम्हाला काय मिळेल तर कॉम्प्लिमेंट मिळेल. म्हणजेच बघा A 0 त्याचं कॉम्प्लिमेंट तुम्हाला मिळालं 1. नंतर तुम्ही इनपुट जर 1 दिलं म्हणजे इथं एकच इनपुट आहे आणि आउटपुटला पण एकच आउटपुट आहे. मग तुम्ही 0 घेतलं तुम्हाला त्याचं कॉम्प्लिमेंट मिळेल. म्हणजे 0 तुम्ही लो इनपुट घेतलं तुम्हाला हाय आउटपुट मिळेल आणि तुम्ही हाय आउटपुट इनपुट घेतलं तर तुम्हाला लो इनपुट मिळेल. So this is the phenomena related about the AND gate. Now combination of NOR gate, that is NOT gate plus OR gate called as a NOR gate. अशा पद्धतीने आपण ही सर्किट डायग्राम तयार करतो. ओके, that is A plus B आणि पुढं आपण त्याचा A plus B त्याचा कॉम्प्लिमेंट बघतो. ओके, तर बघा दिस इज NOR gate. A plus B त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे इनवर्स घ्यायचा. 0 plus 0 A plus म्हणजे OR गेट तयार होईल तुमचा हा. आणि ह्या OR गेटचा काय करायचा कॉम्प्लिमेंट घ्यायचं म्हणजे तुम्हाला मिळेल NOR गेट, दॅट इज 0 इज कॉम्प्लिमेंट 1. ट्रूथ टेबलमध्ये बघा 1 त्याचं कॉम्प्लिमेंट 0, 1 त्याचं कॉम्प्लिमेंट 0, 1 त्याचं कॉम्प्लिमेंट 0. म्हणजे OR गेटचं काय करायचं इनवर्स घ्यायचा तुम्हाला NOR गेट मिळेल. NAND गेट AND गेटचा आता इनवर्स. ओके, दिस इज अ सिम्बॉलिकल डायग्राम. त्याचं आउटपुट टेबल बघा A डॉट बी आणि त्याचं काय घेणार आपण कॉम्प्लिमेंट. म्हणजे इथं कॉम्प्लिमेंट बघा आपल्याला A डॉट बी OR गेट माहिती आहे, त्याचं आउटपुट आपल्याला 0 0 0 1 आहे, त्याचं कॉम्प्लिमेंट मिळेल आपल्याला 1 1 1 0. Next one is NOR gate, that is complement of building blocks. Okay, आता आपण आपला जो NOR गेट होता त्याचं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट बनवतो इथे. ओके, सो दिस इज अ diagram and finally we get the output. This part is not in code. Okay, so we remove this part. Now XOR gate, this is asked in your syllabus. So this is a basic circuit diagram and the output A त्याचा कॉम्प्लिमेंट, B त्याचा कॉम्प्लिमेंट, नंतर A dot B, नंतर A dot B and finally we get A dash B plus A dash B and then we get this one symbol, that is A plus B. This is a truth table of XOR gate. Okay, this is a symbol of XOR gate. This is last part, this is symbol of XOR gate.